नमस्कार, मी वैभव उगे. LS मराठीमध्ये आपण अनेक बातम्या ज्या आहेत आजपर्यंत कवर केल्या आहेत. यामध्ये मुख्यतः कुंभमेळ्याच्या बातम्या ह्या LS मराठीच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत जे आहे ते पोहोचवतो आहे. मात्र कुंभमेळ्यादरम्यान अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पांमधून एक महत्त्वाचा प्रकल्प असणारा म्हणजे रिंग रोड. हा रिंग रोड प्रकल्प जो आहे हा नाशिकमधला एक खूप मोठा गेम चेंजर म्हणून जो आहे तो ओळखला जातो. मात्र आता ह्या रिंग रोडमध्ये अनेक शेतकरी जे आहेत यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी असतील, घरं असतील, विहिरी असतील, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चालल्या आहेत आणि यामध्ये शेतकऱ्यांना पाहिजेल असा मोबदला जो आहे तो मिळत नव्हता. आणि यामुळेच नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जवळपास 6 दिवस शेतकऱ्यांनी जे आहे ते आमरण आंदोलन जे आहे, उपोषण जे आहे ते केलं होतं. अन्नत्याग आमरण उपोषण जे आहे ते एकूण 6 दिवस हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सुरू होतं. आणि यामध्येच 6 दिवसांचं उपोषण पार पडतानाच गिरीश महाजन हे त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले, आंदोलनस्थळी पोहोचले. आणि त्यानंतरच आपल्यासोबत जे छावा संघटनेचे आणि शेतकरीसाठी जे लढत आहेत ते करण गायकर यांचं आमरण जे उपोषण होतं ते त्यांच्याकडून जे आहे ते सोडवण्यात आलं होतं. आणि काही ग्वाही देखील त्यांना देण्यात आली होती, काही त्यांना निष्कर्ष पुढचे जे आहेत ते देण्यात आले होते आणि मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून देणार आणि काही गोष्टी पूर्णपणे करून देणार अशा प्रकारची ग्वाही त्यांना मंत्री गिरीश महाजन, कुंभमेळा मंत्री जे आहेत त्यांच्याकडून देण्यात आली होती. स्वतः उपोषणकर्ते आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, नेमकं आपलं उपोषण त्यांनी सोडवलं, त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले, काही आश्वासनं दिलीत, ते आश्वासनं अद्यापही पूर्ण झाली नाहीत. 15 ऑगस्ट दिवशी पुन्हा आत्मक्लेश आंदोलन करायची वेळ आली. काय नेमकं? नाही, सर्वप्रथम तर मी LS मराठी या चॅनलचे मनापासून शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो की आपण इतक्या चांगल्या विषयाला आपल्या या प्लॅटफॉर्मवर घेतलं. आपण सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा हा लढा गेल्या 6 महिन्यापासून सुरू आहे. 6 महिन्यापासून सातत्यानं रिंग रोड बाधित शेतकरी हे प्रामाणिकपणे त्यांना न्याय मिळावा म्हणून शासनाकडे दाद मागताय. याच्यामध्ये मखमलाबाद, मुंगसारा, मातोरी, चांदशी, महादेवपूर, गोवर्धन, त्यानंतर सारूळ, पाथर्डी, माडसांगवी, विंचूर गवळी ही जी गावं आहेत, वडनेर दुमाला आहे, विदगाव आहे, ह्या सगळ्या गावांचे 14 गावांचे शेतकरी सातत्यानं एकत्रित येत शासनाला त्यांच्या मूलभूत जे हक्क आहे ते मागताय. आणि म्हणून आम्ही शासनाने त्याच्यावर सातत्यानं दुर्लक्ष केलं. मुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चा व्हावी म्हणून अनेक वेळा प्रयत्न केले पण त्याला यश येत नव्हतं. म्हणून 6 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही त्या ठिकाणी केलं. त्या ठिकाणी स्वतः कुंभमेळा मंत्री आणि सध्याचे कालच झालेले पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन हे त्या ठिकाणी आले. त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत ह्या शासन दरबारी स्वतः मुख्यमंत्री समजून घेतील, मुख्यमंत्री याच्यावर तोडगा काढतील. आणि त्यांनी दिलेला शब्दसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी पाळला. मंत्रालयामध्ये मंगळवारी कॅबिनेटला आमची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. मुख्यमंत्र्यांसमोर आमच्या शेतकरी शिष्टमंडळाने आत्तापर्यंत ह्या रिंग रोडमध्ये काय काय चुका झालेल्या आहेत, या रिंग रोडमध्ये कशा चुकीच्या पद्धतीनं काम केल्या गेलेलं आहेत, हा रिंग रोड कशा चुकीच्या पद्धतीनं केलेला आहे आणि या रिंग रोडमध्ये अधिकारी असतील, शासकीय प्रशासकीय अधिकारी असतील किंवा नेते मंडळी असेल राजकीय, यांच्या जमिनींना फ्रंट आणण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मारलं आहे या आलेमेंटच्या माध्यमातून हे सगळे पुरावे आम्ही दिले. हे सगळं बघितल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की पुढील 10 दिवसामध्ये आपण या रिंग रोडचे सर्व अधिकारी असतील, या संदर्भातले सगळे मंत्री असतील आणि शेतकरी शिष्टमंडळ असेल यांची एकत्रित मॅरेथॉन बैठक घेऊन कोणाची बाजू बरोबर आहे ही आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊन त्याच्यावर निर्णय घेतो असं आश्वासन दिलं. ते आश्वासन देऊन अनेक दिवस आता गेले परंतु दुसरी मिटिंग काही लागली नाही. त्याच्या मध्यंतरी कुंभमेळ्यासाठी जी मिटिंग लागली होती त्या मिटिंगला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं. MSIDCचे कोळी असतील, पडंगळे असतील, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी त्यांनी बोलवून घेतली. या लोकांनी त्या ठिकाणी, त्याला काही लोकप्रतिनिधी पण आहेत जोडीला, या मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातले काही लोकप्रतिनिधीसुद्धा त्यांच्याबरोबर होते. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना असं सांगितलं की जो हा रिंग रोड केलेला आहे हा अत्यंत योग्यपणे त्या ठिकाणी केला गेलेला आहे आणि हाच योग्य आहे, त्याच्यामुळे याच्यात बदल करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांचे फक्त जे रेट आहेत त्याच्या संदर्भात साहेब आपण थोडंसं कुठंतरी चूक झालेली आहे असं मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून
शेतकऱ्यांसोबत होणारी मिटिंग त्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना घेऊ नये अशा पद्धतीचं ब्रीफिंग केलं आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवला आणि सांगितलं की बाबा हे बरोबर करतायत, पण शेतकऱ्यांनी जे पुरावे दिलेले आहेत, मला एक सांगा, ज्यांच्याकडे अलाइनमेंट दिली होती त्या अधिकाऱ्याला का बदललं? मग बरोबर होती तर ज्याने ही अलाइनमेंट केली त्याने जमीन कशी घेतली त्या ठिकाणी, त्या जमिनीचे पुरावे दिले. जेवढे बिल्डर आहेत, तुम्हाला लाईन दाखवतो मी, इतक्या बिल्डरांच्या त्या ह्या असा कसा रिंग रोड असतो का? ह्या सगळं हे रिंग रोडचं काय आहे? हा रिंग रोड आहे का? मला सांगा, ह्या रिंग रोडमध्ये अनेक ठिकाणी अनेक बिल्डरांनी याला लागून जमिनी घेतल्या. त्यांच्या जमिनींना तो रस्ता कसा सोयीस्कर होईल त्यांच्यासाठी अधिकाऱ्यांनी याच्या जमिनी घेतल्या, त्यांच्या जमिनी कशा सोपस्कर होतील या सगळ्या गोष्टी त्याच्यात केल्या, त्याचे पुरावे दिले आणि ते पुरावे दिल्यानंतर ही अलाइनमेंट करणाऱ्या माणसालाच बदललंय, त्याची बदली करून टाकली. त्याचं काय नाव? हे डिझाइन केलेलं आहे, त्या माणसाची बदली करण्यात आली का? सचिन चिंतावर त्याची बदली बदली केलेली त्याची. हे बघा, ही अलाइनमेंट जे मी तुम्हाला दाखवतोय, ह्या अलाइनमेंटमध्ये इकडनं जवळपास 40च्या वरती घरं, 30च्या वरती विहिरी जात आहे, बोरवेल जात आहे आणि ही अलाइनमेंट जी आम्ही घ्यायला सांगतोय त्यांना. एक सांगा नेमकं अलाइनमेंट म्हणजे काय हे तुम्ही समजावून सांगा सर्व. अलाइनमेंट म्हणजे यांनी ज्या चतुर्सीमा आखलेल्या आहेत, जी रस्त्याची यांनी नोंदणी केलेली आहे, जी डिझाईन तयार केली आहे, तिला अलाइनमेंट म्हणतात. मखमालाबाद ते गोवर्धन या गावांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आम्ही फडणवीस साहेबांसमोर हा विचारला की गवळवाडी या रस्त्याला नाव दिले, त्या गवळवाडीचा कोपरा सुद्धा ह्या गावात जात नाही. बरं, गवळवाडी असं गाव आहे की तालुक्याचं नाव आहे की तालुक्याचं गाव आहे की एक 20,000 लोकसंख्या असलेलं गाव आहे? एक छोटंसं गाव आहे गवळवाडी. त्या गवळवाडीचं नाव ह्या रस्त्याला दिलं ह्या लोकांनी. त्या गवळवाडीचा एक कोपरा सुद्धा या रस्त्यात घेतला नाही. आम्ही म्हटलं काय होतं, गवळवाडी मार्गे तुम्ही घेतला ना, मग गवळवाडीच्या लोकांची अपेक्षा आहे का त्यांचा रस्ता व्हावा, तिकडनं ही अलाइनमेंट जावी. मग याला विरोध शासकीय अधिकारी का करतात? म्हणजे जिथं सोपं आहे ते करायचं नाही आणि फक्त काही विशिष्ट लोकांसाठी या अलाइनमेंटमध्ये त्या दृष्टिकोनातून बदल होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करताय. म्हणजे तुम्ही सुपीक जमिनी घालवताय, तुम्ही शेतकऱ्यांनी बांधलेली घरं घालवताय, त्यांच्या विहिरी घालवताय आणि या नाशिक जिल्ह्याला जो काही वरदान आहे की जिथून शेतीमालाचा सगळा आपल्याला पोचणारा माल येतो तोच बंद करायचा प्लॅन सरकारचा आहे का? मग हे सगळं देवेंद्र फडणवीसांना आम्ही समजून सांगितलं, त्यांनी स्वतः बोलले. मी तुमच्या ऑन कॅमेरा समोर सांगतो, देवेंद्रजीने आम्हाला स्पष्ट ते ऐकल्यावर सांगितलं ही अलाइनमेंट बदलली पाहिजे जर एवढ्या लोकांच्या घराच्या जातील. त्यावेळेस त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की नाही, खालच्या लोकांची आपल्याला त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकावं लागेल, म्हणून नाही तर त्याच दिवशी अलाइनमेंट बदलली असती. बरं, कुठल्याही अधिकाऱ्याकडे आम्ही गेलो की तो अधिकारी डायरेक्ट आम्हाला सांगतो तुमची अलाइनमेंट बदलणार नाही. म्हणजे मोगम उत्तर का देतात? आमचं ऐकून घ्या. आम्ही जे पुरावे, बरं आम्ही याच्यात एकही कागद आमच्या मनाने जोडलेला नाही. ज्या काही 4 अलाइनमेंट दाखवल्या तुम्हाला, त्या 4 अलाइनमेंटमध्ये ह्या शासनानेच केलेल्या अलाइनमेंट आहे, याच्यात आम्ही एकही अलाइनमेंट केली नाही. बरं, खोटं किती बोलतात. कोर्टामध्ये यांनी स्वतः कोर्टात यांनी ह्या अलाइनमेंट दाखवल्या, कोर्टामध्ये या 4 अलाइनमेंट दाखवल्या. बघा, ह्या ज्या अलाइनमेंट आहे ना, ह्या यांनी केलेल्या आहे. आम्ही काय म्हटलं, तुम्हीच केलेली अलाइनमेंट आम्ही घ्यायला सांगतोय. आम्ही तर काही अलाइनमेंट केलेली नाही, आम्ही तर काही ही डिझाईन बनवलेली नाही, ही तुम्ही बनवली ना, ज्याच्यात कमीत कमी घरं जातात ती घ्या. बरं, फडणवीस साहेबांनी इतकं चांगलं यांना सांगितलं की जिथून राज्य महामार्ग जात असेल, राष्ट्रीय महामार्ग जात असेल, त्याला समांतर हा रिंग रोड करू नका. मग मखमालाबाद ते गोवर्धनपर्यंत ही सेम रस्ता जातोय अलाइनमेंट, मग तुम्ही का तिचा घाट धरला आहे? तुम्ही हा रस्ता कोणासाठी बनवला आहे हा शेतकऱ्यांना प्रश्न पडला. म्हणून आम्ही या सगळ्याच्या विरोधात बसलो. देवेंद्र फडणवीसांनी आणि गिरीश भाऊंनी, आमचा दोघांवरही विश्वास आहे. तुम्हाला सांगतो, दोघंही काम करायला चांगली आहे. त्या दोघांनीही, गिरीश भाऊंनी ह्या जिल्हाधिकाऱ्यांच्या फंद्यात न पडता, कारण हे जिल्हाधिकारी बोगस आहे, मोगम माणूस आहे, एकदम मोगम आहे. म्हणजे ते कागदपत्रावर काहीच बोलत नाही. जी व्यक्ती आम्हाला गेल्यानंतर सांगू शकते की माझ्या 16 सह्यांचे अधिकार मी परस्पर देऊन टाकलेले, त्या व्यक्तीकडून आम्ही काय अपेक्षा ठेवायची? आपण एक IAS आहात, एक IAS अधिकाऱ्याने काय बोललं पाहिजे? आज सुद्धा एक कृषी अधिकाऱ्याचा निर्णय निघाला, त्याच्यात काय म्हटलंय त्यांनी की शेतकरी स्वतः एक्सपोर्ट करत असेल तर त्याच्या द्राक्ष बागेला भाव मिळेल. अहो, तुम्ही त्या पेपरच्या जाहिरातीवर लाखो रुपये खर्च केले, ते करण्यापेक्षा आमच्या शेतकऱ्याला वाढीव मोबदला द्या ना. आम्ही वाढीव मोबदला तुम्हाला सांगतो, माडसंगवीसारख्या गावामध्ये 23,000 रुपये रेट काढला. 23,000चा आता काहीतरी आम्ही आंदोलन केल्यामुळं तो 44,000 रुपये केला. विंचूर गवळीला तर रेट जर तुम्ही ऐकला 16,000 रुपये. अहो, पोरखेळ चालवलं काय?
म्हणजे करोडो रुपये भाव असलेल्या जमिनी तुम्ही हजारोच्या किमतीत घेणार आणि आमच्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार. बरं, तोडाफोडा इंग्रजांचा काळ यांचा इतका भारी, आमच्या पाथर्डीत अर्ध्या लोकांचे रेट वाढवले आणि शेजारचे लागून असलेले प्लॉट त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे 36 नंबरच्या प्लॉटला रेट देतात आणि 37 नंबर त्याला लागून आहे त्याला रेट देत नाही. 36 नंबरच्या प्लॉटला 11 लाखाचा रेट काढला आमच्या आंदोलनाच्या याच्यावर. मान्य, आनंद आहे की रेट वाढला, पण 37 नंबरचा त्याला शेजारीच माणूस आहे ज्याचा DP रोड फॉलो होतोय, RP होतो, त्याच्या रस्त्याला जमिनीला भाव दिलाय 5,30,000 रुपये. म्हणजे हे काय धोरण आहे शासनाचं? मग रस्ता हा जो प्रस्तावित करताना सरकारने नेमके कोणते कायदे आणि कोणते नियम पाळले पाहिजे आणि कोणते त्यामध्ये बसतात नेमके? आमचं एकही त्यांनी म्हणणं ऐकू नये. त्यांनी जे म्हटलंय ना, त्यांनी काय म्हटलं की समांतर रोड नेऊ नये, म्हणजे अलाइनमेंट आमची बदलती 100%. समांतर रोड जर न्यायचा नसेल राज्य महामार्ग आणि नॅशनल महामार्गाचा तर आमची अलाइनमेंट 100% बदलती. दुसरं, जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला 14 गोष्टींचा अहवाल, 14 जे त्यांनी नियम बनवले होते त्याचं दिलं. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं होतं की त्या गावची सर्वोत्तम खरेदी, म्हणजे कागदावर काय सांगतात जिल्हाधिकारी का त्या गावची सर्वोत्तम खरेदी जी असेल तिच्या आधारावर त्या गावचे दर ठरवल्या जातील. आता प्रत्येक गावाने जवळपास सर्वोत्तम खरेदीचे जवळपास 30-35 खरेदी खत दिले. हे नगर रचनावाले, MSIDC वाले आणि जिल्हाधिकारी ह्या तिघांची मिलीभगत आहे. हे तिघांनी ठरवून टाकलंय की शेतकऱ्यांना देशोधडी लावायचं. तिघं मिळून त्या वरच्या खरेद्या उडून टाकतात आणि सगळ्यात लो जी खरेदी आहे ती पकडतात आणि आम्हाला म्हणतात ती धरली. अहो, आम्ही येडे आहे का? आता त्यांना मला तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे, आत्ताचा शेतकरी हा हुशार आहे, क्वालिफिकेशन झालेला शेतकरी आहे, त्याचं शिक्षण झालेलं आहे, त्याला जगाचं ज्ञान आहे, त्याच्याकडे प्रचंड जनरल नॉलेज. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं का मी आत्तापर्यंत जेवढे रिंग रोड केले त्या रिंग रोडमध्ये मला एवढे अभ्यासू शेतकरी कुठंच भेटले नाही. मग जर तुम्हाला अभ्यासू शेतकरी इथं भेटलेत ना तर तुम्हीच सांगितल्याप्रमाणे, आम्ही काहीच म्हणत नाही आहे, तुम्हीच म्हणताय की प्रत्येक गावातली सर्वोत्तम खरेदी पकडून आम्ही तिच्या आधारावर रेट देऊ. जिरायती बागायती करायचं यांनीच सांगितलं. ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत असतील, मग विहीर असेल, बोरवेल असेल, नदीचा पाण्याचा त्याच्याकडे सोर्सेस असेल किंवा शेजारच्या शेतकऱ्याकडून त्या जमिनीसाठी त्यांनी पाण्याचं ॲग्रीमेंट केलेलं असेल तर त्या आधारावर त्याची जमीन बागायती झाली पाहिजे. हे शासनानेच म्हटलं, आम्ही म्हणत नाही. हे शासनानेच परिपत्रक काढलंय आणि त्या परिपत्रकाच्या आधारावर पहिल्या त्या जमिनी जिरायतीच्या बागायती केल्या पाहिजे. बागायती केल्यानंतर त्या बागायतीचे त्या गावातले सर्वोत्तम रेट ठरवून त्या गावाला तो रेट दिला पाहिजे. ज्यांच्या येणे जमिनी केलेल्या आहेत त्या येणे दिल्या पाहिजे. आता आमच्या पाथर्डीची एक केस आहे, जागा येणे, तो शेतकरी त्यांना सांगतो का तुम्हीच येण्याचं पत्र, बरं येण्याचे कागद, येण्याच्या नोंद कोण करतो? भूमी अभिलेखच करतो ना. आमचं ठरवताना भूमी अभिलेखच नगर रचनाच करतात ना. त्यांच्याकडेच गेलो का तुम्हीच पैसे घेतले त्या शेतकऱ्याकडून येणे करायचे आणि आज तुम्ही त्याची जमीन नाकारताय. म्हणजे तुम्ही काय म्हणताय का त्याच्यावर आत्ताची सद्यस्थिती काय? अहो, तुम्ही जर ती 2 वर्षापासून तो रिंग रोड जर डोक्यात घातला तर तो तिथं बांधकाम कसं करेल तो शेतकरी? तरी त्याची जागा 3 वर्षापूर्वी येणे झाली आणि 2 वर्षापासून तुमचं सगळं रामायण उठलं का येणे इथून रिंग रोड करायचा, तो कसा बिल्डिंग बांधील तिथं किंवा तो कसा त्याचा व्यवसाय टाकेल? त्या आधारावर त्याच्याकडे येण्याचे कागदपत्र आहे तर तुम्ही त्याला येण्याचा रेट दिला पाहिजे. म्हणजे पाथर्डीसारख्या गावामध्ये ज्याची येणे बिल्डरची जागा येणे, गोवर्धनमध्ये बिल्डरची जागा येणे, तर त्यांना रेट दिले 18.5-20 लाख त्यांना दिले आणि शेतकऱ्याची येणे तर ती येणे मान्य नाही करत. म्हणजे तुमचं जे धोरण आहे हे फक्त बिल्डर, अधिकारी, राजकीय पॉलिटिकल दबाव असलेला नेता याच्याबाबत तुमचा नियम वेगळा आणि इकडं तुमचा नियम वेगळा. शेतकऱ्यांना काय सांगताय की आम्ही योग्य करतोय. काय योग्य केलं त्याच्यामध्ये? उलट विंचूर गवळीचे तर 2 रेट कमी केले 2,000 रुपयांनी, बागायतीचे 2,000 कमी केले. म्हणजे काय नियम लावतात तुम्ही? तुम्हाला सांगतो वडनेरची अलाइनमेंट तुम्हाला दाखवतो. अहो, इतका मोगमपणा आहे. हे बघा, हे हायटेन्शन टावर आहे. आपल्या देशामध्ये या हायटेन्शनच्या खालून आत्तापर्यंत एक सुद्धा रिंग रोड गेलेला नाही. नेला असेल तर तो इतका व्यवस्थित साईटून ठेवून नेलेला आहे. इथं आम्ही काय म्हटलं आहे, हे जे टावर आहे, हे हायटेन्शन जे टावर दिसतात तुम्हाला, या हायटेन्शनच्या बाजूने घ्या, त्या बाजूने घेऊन त्या शेतकऱ्यांना सरळ करा. त्याच्यामुळे तुम्हाला फोटो पण दाखवतो मी, आणखी त्याच्यात पुरावे आहेत. त्या रिंग रोड, हे बघा, ही जी अलाइनमेंट आहे हा फक्त सरळ न्यायचा आहे. हा इथून सरळ करायचा होता, हा सरळ करायचा सोडून तिरपाण्याला इथं. म्हणजे त्याच्यामध्ये 1, 2, 3 टावर वाचतात, हे मधलं पॉली हाऊस वाचतात, हे बंगलो वाचतात. काहीच कोणाचं जात नाही सरळ केल्याने. आणि महापालिकेने जी अलाइनमेंट केली ती अत्यंत योग्य होती, यांनी बदलून टाकली.
म्हणजे आपण अलाइनमेंट ह्या दिलेल्या गोष्टींवर नेमकं सरकारने काय विचार केला? आपण जिल्हाधिकाऱ्यांना देखील हे दाखवलं असेल सर्व गोष्टी, भूमी अभिलेखाला देखील आपण दाखवल्या असतील, नेमकं काय यावर विचारसरणी काय आली त्यांची? नाही, त्यांचं एकच म्हणणं आहे की दडपशाही, दादागिरी, हुकुमशाही. आणि जिल्हाधिकारी कशा इथं आले कशासाठी माहिती आहे का? त्यांना कशासाठी आले? त्यांनी आमच्याकडे अशी माहिती आहे की इथल्या पहिल्या जिल्हाधिकाऱ्यांचा टेन्युअर पूर्ण नव्हता, 2 वर्षाचा काळ त्यांचा पूर्ण नसताना आयुष प्रसादांना कशासाठी आणलं इथं? तर त्यांनी जळगावमधला रिंग रोड जबरदस्तीने केला, त्यांनी पुण्याचा रिंग रोड जबरदस्ती केला, त्यांनी काही महाराष्ट्रात आणखी रिंग रोडमध्ये, म्हणजे रिंग रोडची PhD झालेले जिल्हाधिकारी, स्पेशलिस्ट जिल्हाधिकारी असे ते स्वतःला समजतात. शासनाला त्यांनी तसं भासवलं आणि त्यांनी, मला वाटतं येताना इथं त्यांनी कमिटमेंट करून आले होते की 2 महिन्यामध्ये मी तुम्हाला ही सगळी अलाइनमेंट पूर्ण करून देतो. तो इगो ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यामुळं शेतकऱ्याच्या मुळावर हे जिल्हाधिकारी उठले. त्यांनी अत्यंत अलाइनमेंट बदलायचीच नाही. अरे जमीन आमची, जागा आमच्या, हक्क आमचा, आणि तुम्ही अलाइनमेंट बदलणार नाही म्हणता. कशाच्या आधारावर? आम्ही पुराव्यानिशी दिले, तुमच्याच पुराव्याने. तुम्ही कोर्टात जे सबमिट केलं, कोर्टात काय सबमिट केलं यांनी? की जी अलाइनमेंट आम्ही घेतोय त्याच्यामध्ये 1 किंवा 2 घर जाते, म्हणून कोर्टाने आमच्या शेतकऱ्यांना स्टे दिला नाही. हे लक्षात, ह्या बाबी आतापर्यंत समोर का आल्या नाही? कारण ह्या जिल्ह्यातल्या लोकांना कळतच नाही नेमकं ह्या रिंग रोडमध्ये काय चाललंय. पण आपल्या माध्यमातून तुम्ही खरंच, म्हणजे तुमचे शेतकरी यांनी आभार मानावे तेवढे, कारण ह्या विषयाला तुम्ही हात घातला, तुम्ही आम्हाला विचारलंय, आमच्या भावना विचारल्या की नेमकं काय चाललंय ह्या रिंग रोडमध्ये, हा रिंग रोड का थांबलाय. तर तुम्हाला सांगतो, जिल्हाधिकाऱ्यांनी तो इगो केलाय की मी कुठल्याही परिस्थितीत आहे त्याच परिस्थितीत ही अलाइनमेंट बदलणार. अहो एवढे बिल्डर लोक आहेत त्याच्या, मी तुम्हाला सांगतो इतके लोक आहेत. हे बघा, हे नावासहित सगळे अधिकारी आहेत याच्यात बिल्डर आहेत मोठमोठे. हे बघा, याचे सगळे पुरावे दिले, A to Z पुरावे आम्ही यांच्याच कागदानं दिले. हे काय आम्ही बनवलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांकडे केलं होतं हे सगळं मुख्यमंत्र्यांसमोर प्रेझेंटेशन केल्यानंतर देवेंद्रजी खूप चांगले, हे बघा, त्यांनी समृद्धीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने न्याय दिला. गिरीश महाजनांची सुद्धा भूमिका खूप चांगली आहे. पण होतंय काय, जिल्हाधिकारी आणि काही आमचे लोकप्रतिनिधी स्वतःचा इगो प्रेस्टिज करून त्या ठिकाणी ते स्पष्टपणे सांगतात, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला करून देतो, आम्ही तुम्हाला करून देतो, 15 दिवसात करतो. मागं 12 तारखेला त्यांनी एक त्यांच्या याच्या ऑथोराईज वेबसाईटवर एक मेसेज टाकला की 12 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी खरेदीला या, तुमचे KYC करून घ्या, नाही तर तुम्हाला वरचा 25% मोबदला मिळणार नाही, असं जिल्हाधिकाऱ्यांनी टाकला. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारायला गेल्यावर त्यांच्या सहीनिशी आधी मेसेज म्हटलं, तो कोणी टाकला म्हणायचं, जिल्हाधिकाऱ्यांनी टाकला. आम्ही विचारायला गेल्यानंतर मला माहीतच नाही म्हणून असा मेसेज टाकला. म्हणजे जिल्हाधिकारी एकीकडे शासनाचं परिपत्रक आम्हाला देतात की मखमालाबाद ते गोवर्धन देवेंद्र फडणवीसांची मीटिंग झाल्याशिवाय, अंतिम तोडगा निघाल्याशिवाय आम्ही त्या गावांमधली कुठली प्रक्रिया राबवणार नाही. पण असं दाखवताना वेगळं दाखवायचं आणि करताना वेगळं करायचं आणि GR काढायचं की शेतकऱ्यांनी या, नाही तर तुम्हाला वरचा 25% मोबदला मिळणार नाही. का हो, जमीन तुमच्या घरून आणली का? आणि हे पाहुणे लोक आहे आमच्याकडं, 2 वर्ष आलेल्या पाहुण्यानं आमच्या गावकीचा मालकी हक्क दाखवायचा आणि जमिनी खरेदीला या म्हणायचं, हे काही समजण्याच्या पलीकडं आहेत. आमचं म्हणणं एवढे, विकासाला आमचा विरोध नाही, रिंग रोडला आमचा विरोध नाही, पण जे योग्य ते करा, योग्य पद्धतीनं घ्या आणि आमच्या शेतकऱ्यांचं समाधान होईपर्यंत कुठली दडपशाही बळजबरी करू नका, एवढं जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं. तरी पण जिल्हाधिकारी उन्मस्तपणे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं काम करताय, ते त्यांना शोभत नाही. आम्ही आत्मक्लेश केला या देशामध्ये, भारतात, महाराष्ट्रात. जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर स्वातंत्र्यदिनी काळे कपडे घालून आमचे शेतकरी सहकुटुंब सहपरिवार पावसात बसले, तुम्हीच बातम्या केल्या आणि तुम्हीच बघितले डोळ्यांनी परिस्थिती. म्हणजे देश स्वातंत्र्य झाला याचा आम्ही आनंद मानायचा की आमच्यावर अन्याय करतंय म्हणून दुःख व्यक्त करायचं. ह्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर आम्ही आंदोलन केलं. जिल्हाधिकाऱ्याने साधं तिथं येऊन विचारण्याची सुद्धा तस्ती घेऊ नये की बरं दुसऱ्या दिवशी तरी विचारावं ना की तुम्ही का बसले होते, तुमचे काय प्रश्न आहेत. म्हणजे जगाला ओरडून सांगायचं की माझ्यासारखा जिल्हाधिकारी नाही, जनतेला मी अप्रोच होतो. अहो, नौटंकी करण्यापेक्षा प्रॅक्टिकली काम करावं आणि प्रॅक्टिकली काम करत असताना शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मागितले काय तुमच्याकडे? हक्काचा मोबदला मागताय, हक्काची अलाइनमेंट बदलून मागताय. 2च गोष्टी आमच्या, त्या करा, समोर या, चर्चा करा आणि तुम्हीच बनवलेले कागदपत्र. मी तुम्हाला अधिकृतपणे सांगतो, हे जेवढे डॉक्युमेंट मी तुम्हाला दाखवले हे शासनाने केलेले डॉक्युमेंट आहे, आम्ही केलेले नाहीत.
जी माहिती काढली ही शासनाच्या पोर्टलवरनं आम्ही माहिती काढलेली आहे सगळ्या. आमच्या मनाने आम्ही काही केलं नाही. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना वाटतं ना की ते बरोबर आहे, MSIDCच्या अधिकाऱ्यांना वाटतं ना का ते अत्यंत बरोबर आहे, मग शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यासमोर बैठक घ्यायला घाबरता का? कशाची भीती आहे तुम्हाला? याचा अर्थ तुमच्या मनात काळं आहे, तुम्ही चुकीचं केलेलं आहे. आम्ही उघड सांगतोय ना की देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना समोर बसवावं, आम्हाला समोर बसवावं. 30 मिनिटामध्ये फक्त शेतकऱ्यांचं म्हणणं अधिकाऱ्यांसमोर ऐकावं. आम्ही मांडलेले प्रश्नांना त्या अधिकाऱ्यांनी सक्षमपणे बरोबर उत्तरं द्यावी. आम्ही उद्या आमचा लढा थांबवून दाखवू. शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत, त्यांच्या बैठका ज्या आहेत त्या नाशिकमध्ये पार पडणार आहेत. आपण सर्व शेतकरी त्यांची भेट घेणार आहात का? आपली जी याआधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती, जी चर्चा झाली होती, त्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी शासनाला जे आहे नाशिकमध्ये दिलेले होते, मात्र त्या पद्धतीने ते काही पूर्ण झालेले नाहीत. आता उद्या आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? सर्व शेतकरी मिळून नेमकं काय मुख्यमंत्र्यांना आवाहन कराल? आम्ही वारंवार सातत्यानं प्रयत्न करतोय आणि हे बघा, आम्ही हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करतोय, कारण शेतकरी हा काही दरोडेखोर नाही हो, हा काही नक्षलवादी नाही आहे. शेतकरी हा शेतकरी आहे, तो जगाला जगवण्याचं काम करतो, तो भांडण्याचं काम नाही करत कधी. अहो, त्याच्या शेतीमालाला वर्षानुवर्ष झाले तुम्ही कधी भाव दिला नाही, पण तो कधी ओरडला नाही हो. म्हणून आता जमिनी जात आहे हक्काच्या. म्हणून शांततेच्या मार्गाने फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे आपल्या या माध्यमातून की शेतकऱ्यांचं म्हणणं ऐका, शेतकऱ्यांसमवेत अधिकाऱ्यांना समोर घ्या, या संबंधातल्या सगळ्या मंत्री महोदयांना घ्या आणि आम्ही जे पुरावे दिले ते खोडा ना. यांच्या अधिकाऱ्यांनी ते खोडावे आमच्यासमोर. आमचे लोक आमच्याकडे बघा, प्रॅक्टिकली कोणी माणूस नाही आहे. आमचे शेतकऱ्यांनी अभ्यास केला आहे, आमचे शेतकरी पुत्र हे सगळं मांडतात. आमच्याकडे जे लोक आहे ना, आमची जी कमिटी बनवली आम्ही, ती शेतकऱ्यांचीच कमिटी आहे. त्या कमिटीतल्याच लोकांनी, आम्ही काही वकील नेणार नाही आहे, आम्ही काही कोणी माणूस हायर केलेला नाही आहे. तर आम्ही स्वतः जे पुरावे आमच्यासमोर आहेत ते शासनाला पटवून देण्यासाठी परिपूर्ण आहेत. अलाइनमेंट बदललीच पाहिजे, ती बदलणारच. जर अलाइनमेंट बदलली नाही तर तुमच्या या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो, शेतकऱ्यांच्या ह्या लढ्यामध्ये शासनाला जर जबरदस्तीने अलाइनमेंट करायचा आणि रेट न वाढू देता जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र आमच्या चितेवरूनच यांना जावं लागेल. आणि तसं केलंय पण. मातोरी गावामध्ये स्मशानभूमीवरून साधू संतांना घेऊन जाणार आहे. अहो, स्मशानभूमीवरून साधू संत जाणार आहे का? कुंभमेळा पवित्र होणार का त्याने? म्हणजे जिथं लोकांचे अंत्यविधी होतात, ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष अंत्यविधी झाले, हे म्हणतात तिथून रस्ता करून साधू संतांना न्यायचं. अहो, आपण हिंदुत्ववादी म्हणतो, आपण स्वतःला हिंदुत्ववादी समजतो आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आपण तर मला वाटतं हिंदुत्वातच जन्माला आलेले आहात. आणि मला सगळ्या साधू संतांना पण विनंती करायची या माध्यमातून की एकदा ती स्मशानभूमी जाऊन बघून या. तुम्हाला त्या स्मशानभूमीवरून घेऊन जाणार आहे दर्शनाला देवाच्या, हे पाप कुठं फेडणार आहे बरं? त्या गावच्या सरपंचांनी सांगितलं की बाबा हे स्मशानभूमीवरून काय घेऊन जात आहे. त्यांना सांगितलं, तुझ्या गावचा एखादा दुश्मन तुझा असा ना राजकारणात, त्याचं सांग त्याच्या शेतात नेऊन घालतो स्मशानभूमी. जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर द्यावी. परत दुसरे शेतकरी म्हटले आमचे बाबा मखमलाबादचे की माझी वीर जाती आहे, 20 लोकांचं कुटुंब आहे माझं त्याच्यावर मखमलाबादचं. एक काम करा ना बाबा, ते वीर तुमचं पाणी विहिरीचं बिल्डरांना विका, ठेकेदार, आणि तुम्ही टपरी टाका चहाची. अहो, काय उत्तर देतात? म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही भिकारी समजले, त्याच्या हक्काची जमीन घ्यायची. म्हणून फडणवीस साहेबांनी उद्या येत आहे की ते नाही येत हे आम्हाला अजून कन्फर्म नाही, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ, मंत्री यांची एकत्रित बैठक घेऊन अंतिम तोडगा काढावा. अन्यथा या रिंग रोडमध्ये या 14 गावांमधून यांना 1 इंचही जागा आम्ही देणार नाही. आणि आपल्याच माध्यमातून MSIDCच्या अधिकाऱ्यांना सांगतो, गावामध्ये जे 1 गुंठा 2 गुंठ्याचे जे काही तुम्ही तयार केलेले आहेत लोक शेतकरी, ते शेतकरीचे आमचा काही त्यांच्याबद्दल रोष नाही आहे, पण तुम्ही फोडाफोडीचं जे राजकारण करतात त्याच्यात जर उद्या एखादा शेतकरी मेला ना, बघा प्रत्येक शेतकऱ्याची ही भाऊबंदकी असते, कुठं ना कुठं त्याचे वाद झालेले असतात आणि त्या वादाचं तुम्ही जर फायदा घेऊन एखाद्या शेतकऱ्यामध्ये जर तुम्ही वाद निर्माण करणार असाल तर त्याचा गुन्हासुद्धा मी ऑथराईज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून MSIDCच्या अधिकाऱ्यांवर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. गावात एक जरी छोटासा वाद झाला, थांबायला सांगितलं थांबा ना. मखमलाबाद ते गोवर्धन तुम्हाला खरेदी करायला नाही सांगितल्या, त्यांना असं वाटतं मांजर दूध पिती म्हणजे तिला कोणी पाहत नाही, पण आमच्याकडे प्रत्येक गोष्टीचं रिपोर्टिंग आहे. जर उद्या एखादा वाद झाला त्याला जबाबदार MSIDCचे अधिकारी असतील. जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वयकाप्रमाणे त्या ठिकाणी भूमिका घ्यावी आणि शेखर सिंह साहेब जे कुंभमेळा आयुक्त आहेत
आम्हाला काय कोणाच्या पर्सनलमध्ये जायचं नाही, आम्हाला आमचा न्याय घ्यायचा आहे. त्याच्यामुळं उडवाउडीची एकमेकावर उत्तरं देण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्रित बसा, आमच्या समोर बसा, आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि रिंग रोडचा प्रश्न सोडवा. अन्यथा 1 इंचही जागा कोणाला मिळणार नाही. मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि त्यांनी जर त्याचप्रमाणे रिंग रोड बनवला, पुढची भूमिका कशी असणार? नाही, रिंग रोड बनूच देणार नाही ना, आम्ही खरेदीच देणार नाही. आम्ही खरेदीच देणार नाही तर काही बळजबरी घेणार का? आणि देशात काही कायदा आहे ना, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेत तेवढे अधिकार दिलेत ना, आम्ही त्या अधिकाराचा वापर करू. आणि आता जर मिटिंग नाही लागली तर मग मात्र निश्चित शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून मग नाशिक ते मुंबई वर्षा बंगल्यावर जायचं, की पुन्हा स्थगित केलेलं अन्नत्याग सुरू करायचं, की मग आत्मदहन करायचं. शेवटी मेल्याशिवाय तर काही पर्याय नाही. मग आता असं वाटायला लागलं देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक लोकांना बलिदान द्यावं लागलं होतं, तसं आमची अलाइनमेंट, आमचे घरं, आमची शेती वाचविण्यासाठी आमच्यातल्या काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शहीद व्हायची वेळ येणार आहे का काय, असंही आम्ही ते पण मागं पुढं पाहणार नाही. आमच्या शेतापर्यंत आले तर शेतकऱ्यांची मानसिकता अशी ते स्वतःला संपवून घेतील, पण त्यांची वडिलोपार्जित त्यांच्या पिढ्यानपिढ्या जपलेली शेती ही ते कोणालाही फुकटमध्ये देणार नाही. आणि आमच्यावर काही शासन उपकार करत नाही आहे रेट देऊन, जोपर्यंत प्रत्येक गावातील 10 लाख रुपयाच्या पुढे जाणार नाही. कारण ह्या सगळ्या 14 गावांमध्ये सरासरी रेट हा 10 लाख रुपयाच्या पुढेच आहे. त्याच्या आतमध्ये एकही शेतकऱ्याचा रेट आम्ही एक सुद्धा शेतकऱ्याला कमी घेणार नाही, एकही नाही, त्याच्या पुढंच. म्हणजे तुम्ही आम्हाला 20 लाखाच्या पुढे पण जाऊ नका, आम्ही काही मोगम नाही मागत, पण 20 ते 10 लाखाच्या मध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे रेट जोपर्यंत येत नाही आणि अलाइनमेंट जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ह्या रिंग रोडवर कुठलंही चर्चा किंवा कुठलाही पुढचा मार्ग निघणार नाही. आंदोलनं ठरलेली आहेत, एक तर चर्चा करा, नाही तर मग आंदोलनाला सामोरं जा. नक्कीच आपण जर बघितलं तर कुंभमेळा हा खरं तर आता 13 ते 14 महिन्यांवर येऊन ठेपलेला आहे आणि अद्यापही रिंग रोडचा प्रश्न जो आहे तो सुटलेला नाही. सर्व शेतकरी जे आहेत ते अजूनही त्रासलेले आहेत. त्यांच्या मागण्यांप्रमाणे त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांची जी सर्व या गोष्टीतली शेतीबद्दलची जी माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत जी पोचलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने पोचवलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन सुद्धा जिल्हाधिकारी जे आहेत ते त्यांचा मनमानी कारभार करतायत. अशा प्रकारची जी खरं तर टीका आहे ही शेतकऱ्यांनी जी आहे ते जिल्हाधिकाऱ्यांवर केलेली आहे. आता या सर्व संदर्भात मुख्यमंत्री जे आहेत ते नाशिकला येत आहेत आणि या सर्व संदर्भात जर शेतकऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांचे जे शिष्टमंडळ आहे यांची बैठक त्यांनी लावावी आणि समोरासमोर जे आहेत या सर्व गोष्टी सोडवून द्याव्यात, अशा प्रकारची जी मागणी आहे ती देखील आता शेतकऱ्यांकडून एकंदरीत करण्यात येते. वैभव घुगे, LS मराठी, नाशिक.